नुसार 2 दिवसापूर्वीपासूनच याची प्रोसिजर चालू झाली आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायला ही कालपासून सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे ही योजना अशाच पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब की बहीण योजना आता 1500 रुपये सुरू आहेत, जी दादांनी काल सांगितलेलं आहे। एक मोठी बातमी ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। ऑगस्ट सप्टेंबर महिन्याचा हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि आता 1500 रुपयांसोबत आपल्याला सप्टेंबरचा हप्ता 2100 रुपये सुद्धा मिळणार आहे। आताची सर्वात मोठी बातमी, ऑगस्ट महिन्याचा हप्ता 1500 आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता 2100 रुपये मिळण्याची दाट शक्यता आहे, कारण बैठकीमध्ये निर्णय ह्याच्यावरती घेण्यात येत आहेत। काही लाडक्या बहिणींना 2100 रुपये आता आपल्याला माहिती आहे की 2100 रुपये सरकार देणार होतं, परंतु ते कधीपर्यंत देणार होतं ते माहीत नव्हतं, परंतु आपल्याला आता असं कळत आहे की 2100 रुपये लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्यापासून इथं देण्यात येणार आहे। त्यामुळं लाडक्या बहिणींना आता पुढच्या 72 तासात म्हणजे 2 ते 3 दिवसामध्ये लाडक्या बहिणींना 4 योजनेचे पैसे जमा होणार आहेत। सोबतच लाडक्या बहिणींना 40,000 रुपये सुद्धा कर्ज मिळणार आहे। कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार बघा? खामगाव, अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, जालना, संभाजीनगर, लातूर। सोबतच लाडक्या बहिणींना निधी वाटपासोबतच गॅस सिलेंडरचे पैसे सुद्धा लाडक्या बहिणीच्या खात्यात येणार। किती येणार तर 3 गॅस सिलेंडरचे 2490 रुपये। बघा मुख्यमंत्री काय म्हणाले। आज आमच्या महिलांना 3 सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे। सर्व प्रकारे आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो। लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका। लाडक्या बहिणींना आता ऑगस्ट सप्टेंबर आणि ज्या लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता आलेला नव्हता अशा लाडक्या बहिणींना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे 3 हप्ते एकत्र मिळणार आहेत। हो, आताची सर्वात मोठी अपडेट आपण पाहत आहोत। अदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा सांगितलेलं आहे, याच्यावरती एक मोठं भाष्य केलेलं आहे। पुढच्या 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार, तर रोज 12 जिल्हे तुमच्या 12 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमच्या जिल्ह्याचं नाव काय आहे कमेंट करा। बघा पटापटा कमेंट करा, व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहत आहोत। ती म्हणजे लाडक्या बहिणींना आता वाटपाला सुरुवात होणार आहे। लाडक्या बहिणींची यादी ही लागलेली आहे। हो, लाडक्या बहिणींची यादी लागलेली आहे। 3600 रुपये कोटींचा चेक हा लाडक्या बहिणींसाठी जमा झालेला आहे। याच्यामध्ये आताची सर्वात मोठी बातमी, योजनेसाठी तुमचं नाव कुठं पाहायचं आहे, तुम्हाला यादीमध्ये आणण्यासाठी काय करावं लागणार आहे, सगळ्यात मोठी अपडेट पाहत आहोत आपण। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करायचा आहे। आज गौरी आगमनानिमित्त लाडक्या बहिणींच्या खात्यात हे लाडके भाऊ 2 हप्त्याचे पैसे टाकणार आहेत। आपल्याला जुलैचे हप्ते मिळतील ज्यांना जुलैचा हप्ता आलेला नाही। ऑगस्टचा हप्ता 1500 आणि सप्टेंबरचा आपल्याला कदाचित 2100 रुपये मिळण्याची तिथे दाट शक्यता आहे, कारण सरकार आता लवकरच ह्याच्यावरती सुद्धा काम करत आहे। आपण बघूयात नक्की 1500 येत आहेत का 2100 रुपये येत आहेत, कारण खूप महत्त्वाची बातमी आपण आताची पाहत आहोत। कमेंट करायला विसरू नका, कोणाकोणाला किती हप्ते आलेले आहेत बघा। जोपर्यंत तुम्ही कमेंट करत नाही तोपर्यंत सरकार समजत नाही। आता तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम असू द्या, मी त्या प्रॉब्लेमचं तुम्हाला सोल्युशन देणार आहे। ते प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा आहे मी तुम्हाला डायरेक्ट कमेंट्समध्ये सांगणार आहे। लक्षात घ्या, तुमचा कुठलाही प्रॉब्लेम असू द्या, तुम्हाला हप्ता जुलैचा आला नसेल तेही सांगा, तुमचा जिल्हा कोणता आहे ते सांगा, तुमचे बँक कोणते आहे ते सांगा, नाव सांगायची गरज नाही, फक्त जिल्हा आणि बँक सांगा, तुम्हाला किती हप्ते आले सांगा, मी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो। कुठलंही फीज न घेता 0 रुपयामध्ये कमेंट्स करा, फक्त कमेंटला रिप्लाय देऊन मी तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न नक्की करणार आहे। बाकीकडे तुम्हाला कुठल्या सेंटरवर जायची गरज नाही। कुठलाही प्रॉब्लेम असू दे तुमचा, काय करायचं आहे, जसं की आधार कार्ड अपडेट नसेल तर कुठं करायचं आहे, तुमचं रेशन कार्ड अपडेट होत नसेल तर काय करायचं आहे, गॅसचे पैसे भेटले नसेल तर काय करायचं आहे, सगळ्या कमेंट करा, मी तुमच्या कमेंटचा रिप्लाय देईल। फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आणि कमेंट करायचं, ह्या 3 गोष्टी ज्या करतील
आणि ह्या सगळ्या मोफत आहे. तुम्हाला कोणालाही 100-50 रुपये द्यायची गरज नाही, फुकटमध्ये. आपला फक्त व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणी व्हिडिओ पूर्ण बघतील, चॅनलला सबस्क्राईब करतील, व्हिडिओला लाईक करतील आणि कमेंट करतील, अशा प्रत्येक लाडक्या बहिणीचं कमेंटचं उत्तर, त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मी तो उभा आहे. लक्षात घ्या, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी तिथं स्वतः तुमच्या कमेंट सेक्शनमध्ये स्वतः येऊन कमेंटचा रिप्लाय करून देणार आहे. तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम असू द्या, कुठल्याही योजनेचा प्रॉब्लेम असू द्या, आपण 100% इथे तुम्हाला मदत करणार आहोत. आता तुम्ही म्हणाल दादा कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार? बघा, मी तुम्हाला जिल्हे महत्त्वाचे सांगतो आहे. पुणे, मुंबई, ठाणे, धुळे, जालना, अमरावती, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड अशा जवळपास 12 ते 13 जिल्ह्यांमध्ये आज वाटपाला सुरुवात होणार आहे. परंतु याच्यामध्ये एक लक्षात घ्या, 50 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरत आहेत. 50 लाख लाडक्या बहिणींना ह्या योजनेतून बाहेर काढण्यात आलेलं आहे. कारण मी सांगतोय तुम्हाला 2 ते 3 महत्त्वाचे कारण आहेत. सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे भरपूर लाडक्या बहिणींचं आता उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त झालेलं आहे. दुसरी गोष्ट, एकाच घरात 3 लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेत आहेत, जे की फक्त 2च लाडक्या बहिणी घेऊ शकतात. भरपूर लाडक्या बहिणी आता स्वतःचा व्यवसाय किंवा जॉबला लागलेल्या आहेत, तर त्यांचं उत्पन्न वाढलेलं आहे. अशा 2 प्रमुख कारणांमुळे जवळपास 50 लाख लाडक्या बहिणी योजनेतून बाहेर पडत आहेत. तर लक्षात ठेवा, तुम्ही जर अपात्र यादीमध्ये असाल आणि तुम्हाला जर नाव यादीत टाकायचं असेल तर काय करावं लागणार आहे, थोडक्यात सांगतोय. लक्षात घ्या, टेन्शन घ्यायचं गरज नाही. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला संपूर्ण जेवढे डॉक्युमेंट आहेत आपले लागणारे ते जमा करायचे आहेत. माहिती नसतील, मी पुन्हा एकदा सांगतोय. पहिली गोष्ट रेशन कार्ड, दुसरी गोष्ट आधार कार्ड, तिसरी गोष्ट उत्पन्नाचा दाखला 2.5 लाख रुपयापर्यंतचा, चौथी गोष्ट शाळा सोडल्याचा दाखला आणि 5वी गोष्ट तुमचा जो अर्ज क्रमांक आहे लाडकी बहीण योजनेचा. हे 5 गोष्टी घेऊन तुम्हाला अंगणवाडीमध्ये जायचं आहे. जर तुम्हाला लवकरच नाव यादीत पाहिजे असेल तर महिला व बालविकास अधिकारी जे कार्यालय आहे तालुक्याच्या ठिकाणी तो तुम्हाला भेटून जाईल. तिथं जाऊन तुम्हाला त्यांना एक विनंती अर्ज सादर करायचा आहे की माझ्या अर्जाची पुनर्पडताळणी करावी, कारण मी अपात्र यादीत आहे, मला जुलैचा हप्ता आलेला नाही, तर कृपया करून माझी पुनर्अर्ज पडताळणीची विनंती जी अर्ज आहे तो ॲक्सेप्ट करा आणि माझी पुनर्अर्ज पडताळणी करा. कारण कृपया माझ्या काही चुकीमुळे मी अपात्र यादीमध्ये आलेलो आहे किंवा आलेली आहे असं तुम्ही त्यांना विनंती करून तुमची पुनर्अर्ज पडताळणी करून पुन्हा एकदा तुम्ही पात्र लाभार्थी यादीमध्ये येऊ शकता. आणि म्हणजेच तुम्हाला जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे 3 महिन्याचे हप्ते तुम्हाला डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये खटाखट पडणार आहेत. लक्षात घ्या, जर तुम्ही पाऊल उचललं नाही तर तुम्हाला कोणीही घरी बसून पैसे देणार नाही. त्यामुळं हे मी जे सांगतो आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करायचा आहे, फक्त तुमच्यापर्यंत ठेवायचा नाही आहे. भरपूर व्हिडिओ जो आहे हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ सांगितलेला आहे. अशी माहिती तुम्हाला कोणीही देणार नाही, कारण कोणाकडे माहिती ओरिजिनल नाहीच आहे. त्यामुळं लक्षात ठेवा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.